अमित ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात हे नाव चांगलं चर्चेत आहे आणि याचं कारण ठरलंय ते लोकसभेसाठी त्यांच्या नावाची होत असलेली चर्चा। आणि मंडळी, ही चर्चा का सुरू झाली आहे तर राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे। राज ठाकरे यांनी नुकतंच दिल्लीमध्ये जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली। यावेळेला अमित ठाकरे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते। सावलीप्रमाणे ते आपल्या वडिलांच्या सोबत असतात आणि त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे ती त्यांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची। आता यात किती तथ्य आहे, त्यांना तिकीट मिळणं सोपं आहे का, हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दलचा आढावा घेऊयात। चला मंडळी, नमस्कार, मी मिलिंद भागवत। फायरब्रँड नेते राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केला तो 2020 मध्ये। 2020 मध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला। 2020 मध्ये ते जरी सक्रिय राजकारणात आले तरी त्या आधीपासून ते राज ठाकरे यांच्यासोबत अनेकदा दिसायचे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रत्येक जाहीर सभेत अमित ठाकरे यांची उपस्थिती असायची। कार्यकर्त्यांच्या सोबत बसून ते राज ठाकरे यांचे विचार ऐकायचे। 2014च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेला अमित ठाकरे यांनी काही रोड शो सुद्धा केले आणि मनसेचा प्रचार त्यांच्या स्टाईलने करण्याचा प्रयत्न केला। 2020ला पक्षात औपचारिक प्रवेश केला आणि मनसेच्या अधिवेशनात अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली। पक्षाच्या कॅबिनेटमध्ये त्यांना पर्यटन मंत्री ही जबाबदारी देण्यात आली। 2022 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी शाखेची जबाबदारी त्यांच्याकडे आली आणि बांधणी करण्यासाठी त्यांचे सुरू झाले महाराष्ट्र दौरे। याच दरम्यान शिवसेनेमध्ये बंड झालं आणि एकनाथ शिंदे पक्षातून बाहेर पडले। ज्या दिवशी शिवसेनेला खिंडार पडलं ना, त्या दिवसापासून अमित ठाकरे यांनी राज्यात बैठकांचा सपाटा लावला। दिवसाला 8-9 बैठका त्यांनी घेतल्या आणि विद्यार्थ्यांशी संवाद सुरू केला। नवमतदारांच्या सोबत स्वतःला जोडत त्यांनी त्यांचे विचार जाणून घेतले। प्रत्येक महाविद्यालयामध्ये मनसेची शाखा सुरू करण्याचं काम त्यांनी पदाधिकाऱ्यांना सोपवलं। शिवाय रोजगार आणि स्पर्धा परीक्षा या मुद्द्यांवर त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कामाला सुरुवात केली। ठाकरे म्हटलं की सभा गाजवणारच ही आपली ओळख बदलत अमित ठाकरे यांनी लोकांमध्ये मिसळणारे ठाकरे असं एक परसेप्शन तयार करण्यावर भर दिला। ते लोकांना सहज भेटताना दिसले। त्याचं अजून एक उदाहरण सांगायचं तर 2023 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडून आलेल्या वेल्हे तालुक्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली होती। यावेळी त्यांनी कुरण खुर्द पानशेत ही ग्रामपंचायत विकासासाठी दत्तक घेत असल्याची घोषणा केली। गेल्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी पुणे विद्यापीठावर एक मोठा मोर्चाही काढला। अमित ठाकरे पुणे आणि मुंबई शहरातील लोकसभा मतदारसंघावर निरीक्षक म्हणून काम पाहतात। मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये अमित ठाकरे यांचा कायम सहभाग असतो। हेच अमित ठाकरे आता लोकसभेला उभं राहणार असं बोललं जातं। राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर भाजपकडून मनसेसाठी लोकसभेच्या 2 जागा सोडल्या जातील अशी चर्चा आहे। त्यातली एक आहे दक्षिण मुंबई आणि दुसरी शिर्डी किंवा अन्य एखादी। या जागा मनसेच्या वाट्याला येऊ शकतात। यापैकी शिर्डी लोकसभेच्या जागेवरून मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर लोकसभेच्या रिंगणात उतरू शकतात अशी चर्चा आहे। तिकडे दक्षिण मुंबईतून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनाही लोकसभेच्या उमेदवारी करता मैदानात उतरवलं जाऊ शकतं। अर्थात मनसे महायुतीसोबत मैदानात येणार आणि अमित ठाकरे यांना तिकीट मिळणार, पण नेमकं कुठलं याबद्दल वेगवेगळी मतमतांतर आहे। पाहूया काय नेमकं होतं ते। पण हां, राजकारणात आणखीन एक ठाकरे मैदानात उतरतायत एवढं मात्र खरं। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं, मनसे कुठून लढेल, अमित ठाकरे कुठून लढतील? आम्हाला जरूर कळवा। धन्यवाद।